नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो, आज केळीमध्ये वखर चालू होता, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवायला थोडा लेट झालो. चला म्हटलं आता अपडेट देऊ. आपण कालच अपडेट दिली होती. भरपूर शेतकऱ्यांची कॉल मेसेज आले की आमच्याकडे असे सौदे झाले. मी नेहमी सांगत आलेलो आहे, कमेंट करत चला तुमच्याकडे काय म्हणताय व्यापारी, काय सौदे झाले, डागी काय झाले. आता एक शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो आपला टोळ डागी आहे तोचे सुद्धा रेट इथं वाढलेले आहे बरं का. त्याचे रेट 20 रुपयापासून तर 25 ते 28 रुपयापर्यंत त्याचे सुद्धा रेट झालेले आहे. हे मेन मुद्दा आहे मित्रांनो, हा मेन मुद्दा आहे. हा भाव एकदम कमी घेत होते व्यापारी, 15 रुपयापासून तर 20-22 रुपयापर्यंतच घेत होते, पण आता 20 रुपयापासून तर एक 28 रुपयापर्यंत त्याची सुद्धा खरेदी चालू आहे. आता हे तुम्हाला सांगतो, हे जागृत करण्याचं काम मी तुम्हाला केलेलं आहे. म्हणजे जर तुमच्या प्लॉटमध्ये 10% 15% जर डागी माल असला, त्याचेसुद्धा रेट तुम्ही व्यवस्थित करा, कारण त्याच्यातच आपला नफा आहे. व्यापारी म्हणतो असं, डागिंग आणि टोळमध्ये व्यापाऱ्याचा नफा आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांना जर कमी भाव दिला तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून मी शेतकऱ्याला सुद्धा जागृत करतो. तर 20 रुपयापासून तर 28 रुपयापर्यंत डागी टोळ आता खरेदी करताय. कुठं माल पाहून समजा, जसं तुमचा मालाची क्वालिटी तसा भाव होईल. तर मित्रांनो, आज 28 फेब्रुवारी 2025चे बाजारभाव तुम्हाला मी इथं सांगणार आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अपडेट तुम्हाला रोज भेटत जाईल. तर मित्रांनो, काल आपण बाजारभाव सांगितले होते की एक 43 रुपयापासून तर एक 46 रुपयापर्यंत VIP सुपर मार्क टॉप क्वालिटीचा जर असला तर. आणि आज सौदे जे झालेले आहे मित्रांनो, आज 45 रुपयाचे सौदे काढणी चालू आहे. आज कालचे जे सौदे झाले होते ते एक 45 रुपयापर्यंत सौदे काढणीला चालू आहे. मला एक सकाळी फोन आला होता, आणवा म्हणून गाव आहे, एक 47 रुपयाचा मागितला होता व्यापाऱ्याने, पण शेतकऱ्यांना दिलेला नाही आहे असं मला फोन आलेला होता, पण सौदा झालेला नाही आहे. तर मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असे येत आहे की काय करावं, देवा किंवा थांबावं. तर मी नेहमी आलेलो आहे की माल तुमच्याकडे एकरभर असला तर 20 गुंठे द्या. आणि शक्यतो तुमच्याकडे जर पाणी नसेल, पाण्याची जर कमतरता असेल, तर तुम्ही आता ह्या भावाला, हा जो भाव आहे हा धरायला म्हणजे देण्याला काही हरकत नाही आहे. म्हणजे तुम्ही द्याच असं माझं म्हणणं आहे, जर तुमच्याकडे पाणी कमी असेल तर. कारण जर पाणी जास्त दिवस जर ती अडून बसली तर माल घटत असतो, मालाचं वजन कमी होत असतं. तर मित्रांनो, आता काही भागांमध्ये बेण्याला काढणीला सुरुवात झालेली आहे. बेण्याला सुद्धा काढणी सुरुवात चाललेली आहे. एक 5,000पासून तर 55 रुपयापर्यंत बेण्याची सुद्धा खरेदी चालू आहे. पण काही भागामध्ये ॲडव्हान्समध्ये कुठं 6,000ची पण बेण्याची बुकिंग झालेली आहे, कुठे 6,500ची पण आहे, आणि काही भागामध्ये 7,000ची पण बुकिंग ही झालेली आहे. ती बुकिंग झालेली आहे. आता वेगळे जसं भाव तुमचा जसं भाव आता सुद्धा वेगवेगळी बुकिंग चालू आहे, किंवा मग चालू भावात सुद्धा शेतकरी घेत आहे. एक 5,000पासून 5,500पर्यंत सुद्धा घेत आहे. जागेवर व्यापारी सुद्धा बेण्यासाठी माल घेतोय, हे लक्षात असू द्या. व्यापारी सुद्धा मागणी करतोय बेण्यासाठी. म्हणजे व्यापाऱ्यांचे सुद्धा काही ना काही इथं व्यापाऱ्याला सुद्धा 2 पैसे राहतील असं आशा आहे व्यापाऱ्याला. आपण आता इथं यांच्याजवळून बेणं घेऊन घेऊ बा, आणि आपण जास्त भावामध्ये विकू, असं व्यापारी सुद्धा बेणं घेण्याकडे लक्ष देतोय. तर मित्रांनो, मी पुन्हा आणखी सांगतोय तुम्हाला की जो डागी टोळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेट वाढलेले आहे. तर तुम्ही एक 20 रुपयापासून तर 25 रुपयापर्यंत डागी टोळसुद्धा जातो आहे, एक 28 रुपयापर्यंत जातो आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज येत आहे की कसे भाव राहतील. तर मित्रांनो, जर आवक वाढली तर भाव कमी जास्त होत असतात, जर आवक कमी पडली तर भाव वाढत असतात. आणि सुद्धा एक कारण सांगतो मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असा आहे की मजूर घरी गेले म्हणून भाव वाढले का. तसं पण आपण म्हणू शकतो की MP चं मजूर जे आहे, आता मला अनुभव आहे, माझ्याकडे 2011 पासून MP चं मजूर आहे.
जर 100 मजूर जर त्यांचा भंगऱ्या बाजार असतो, भंगऱ्या जत्रा जत्रा म्हणते ते, भंगऱ्या बाजार, भंगऱ्या बाजारला जर ते गेले 100 मजूर, तर त्याच्यामधून 50च लोक वापस येतात. बरोबर, 50 लोक, 100मधून 50च लोक वापस येतात, कारण त्यांचे सुद्धा घरचे कामं करायचे असतात. हे माझा अनुभव आहे. माझ्याकडे दरवर्षी 2011 पासून एम पीचं मजूर राहतं. कारण आता माझ्याकडे एकच जोडपं होतं, ते सुद्धा आता घरी गेलेलं आहे. आणि माझं नेहमीचं मजूर आहे, ते मक्याच्या सीझनमध्ये आमच्याकडे येत असतं. आता जे मजूर अद्रकीवरचं गेलेलं आहे, ते काही मजूर अद्रकीवर पुन्हा वापस जाईल आणि काही मजूर आमच्याकडे सुद्धा येत असतात. आता माझं एक पार्टी जी आहे, ती सांगली साताऱ्यामध्ये अद्रक काढण्याला गेलेली आहे, माझ्याकडची सुद्धा. बाकीचे शेतकरी आता जे वापस येतील, बाकीचे शेतकरी मक्काचं सीझन, ज्वारीचं सीझन, उन्हाळी रब्बीचं सीझन आवरायला थांबतील, बाकीचं अद्रकीवर जातील. म्हणजे इथं तुम्हाला सांगतो, असं काही नाही की मजूर आल्यावर भाव पडतील बा, असं मला नाही वाटत भाव पडतील बा. एक असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पुढील बाजार अंदाज असतो, ही तेजी थोडीफार अशीच टिकून राहतील भाव एक 47-48 5,000पर्यंत ह्या मार्चच्या 10 तारखेपर्यंत, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे आजचे सौदे काय झाले ते पण सांगा. पुन्हा एकदा सांगतो, एक 43 रुपयापासून तर एक 46 रुपयापर्यंत व्ही आय पी जर माल असला तर 46 आणि 45चे सौदे आज झालेले आहे आणि काढणीला सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.